बघा, पहिली रिएक्शन आहे हॅलोजनेशन, दुसरी रिएक्शन आहे नायट्रेशन, देन सल्फोनेशन, फ्रीडल क्राफ्ट, अल्कायलेशन आणि असायलेशन. अशा टोटल 5 रिएक्शन आहे. त्या पाचीच्या पाची बोर्डवर लिहिलं होतं का मी, व्हाईट बोर्डवर? यस सर. ठीक. Yes, sir. मग या 2 राहिल्यात आपल्या. या रिएक्शनचं नाव आहे गॅटरमॅन कोच रिएक्शन आणि ही बघा गॅटरमॅन अल्डिहाइड सिंथेसिस. 2 रिएक्शन मध्ये काय फरक आहे बघू. पूनम तुझा माईक वाजतोय, माईक बंद कर. गॅटरमॅन कोच रिएक्शन मध्ये बघा 2 रिएक्शन मध्ये काय कॉमन आहे. सुरुवातीला इथं इथं काय दिलंय, बेन्झिन. Benzene. ओके, देन फायनल प्रॉडक्ट दोघांचा कसा आहे, सेम. सेम. काय फरक आहे, फरक काय पडला तो बघू आता. इथं तुम्हाला दिसत असेल, इथं काय लिहिलंय, COSCl आणि इथं SCN आणि SCl आहे. म्हणजे मेजर फरक काय, CO ची जागा कोणी घेतली, SCN ने. बाकी ऍडवरती LCl3, इथं पण LCl3 आहे. बाकी तुम्हाला खाली हे जे काय दिसतंय याला सोडून द्या, याची काही गरज नाही आता आपल्याला. साधं सिंपल लक्षात ठेवायचं, गॅटरमॅन कोच रिएक्शन मध्ये सुरुवातीला बेन्झिन असतो आणि बेन्झा अल्डिहाइड तयार होतो. आणि इथं पण बेन्झिनच असतो आणि इथं तयार होतो बेन्झा अल्डिहाइड. स्टार्टिंग आणि एंडिंग सेम आहे. राहिला प्रश्न, इथं HCN आहे आणि इथं फक्त काय CO, एवढाच डिफरन्स आहे. सो नावामध्येच काय आहे, अल्डिहाइडचं सिंथेसिस. सिंथेसिस. ओके. सो विचारलं जातं बऱ्याच वेळेला रिएक्शन कशी ओळखायची. एक तर तुम्हाला हे फिक्स आहे की रिंगला अल्डिहाइड भेटतो, नंतर आयदर CO किंवा SCl असेल किंवा SCN किंवा SCl असेल. तर ही झाली गॅटरमॅन कोच आणि अल्डिहाइडची सिंथेसिस रिएक्शन. ओके. सो आपण काय बघत होतो, एकदा परत वरती जाऊन बघू आपण. वाचा, टायटल काय आपलं, इलेक्ट्रोफिलिक Substitution reaction. सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्याच्यात आपण हे बेसिक पॉइंट बघितले, पण मेन सुरुवात इथून झालती. ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग कोणता ग्रुप असतो, +R वाला की -R वाला. प्लस आर. Plus R. आणि -R काय असतो, मेटा डायरेक्टिंग. मेटा डायरेक्टिंग. Meta directing. हे बघितलं आपण. त्याच्यानंतर हॅलोजनेशन. हॅलोजनेशन मध्ये हॅलोजन ऍड करायचं रिंग वरती इन द प्रेझेन्स ऑफ FeCl3. नायट्रेशन मध्ये 2 ऍसिड असतात, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि HNO3. याला म्हणायचं नायट्रेटिंग मिक्सचर. नंतर सल्फोनेशन नावामध्येच आहे, कोणतं ऍसिड असतं, सल्फ्युरिक ऍसिड. Sulfuric acid. त्याच्यानंतर पुढे गेलं तर फ्रीडल क्राफ्ट रिएक्शन मध्ये 2 असतात, असायलेशन आणि अल्कायलेशन. पण दोघांमध्ये एकच रिएजंट कॉमनली वापरतात. वरच्या लाईन मध्ये लिहिलंय बघा, AlCl3 वापरतात तो. ठीक आहे. मग जी रिंग आहे त्या रिंगला कोणता ग्रुप अटॅच होतो, CH3C डबल बॉन्ड O. याला म्हणायचं असायलेशन. आणि जी दुसरी रिएक्शन आहे त्याला म्हणायचं अल्कायलेशन. हा बघा, हा जो ग्रुप तुम्हाला दिसतो आहे, हा कोणता ग्रुप आहे, अल्काइल. कशावर ऍड झाला, या रिंग वरती. आणि त्या रिंग वरती जर हा ग्रुप ऍड झाला एवढाच, त्याचं नाव काय, असाइल. याचं नाव काय, अल्काइल. सो दिस इज अल्काइल ग्रुप अँड दिस वन इज अ असाइल ग्रुप. आणि या दोन्हीचं ऍडिशन कोणत्या रिएक्शनच्या अंडर होतं, फ्रीडल क्राफ्ट रिएक्शनच्या अंडर. समजलंय. Yes, sir. Yes. नेक्स्ट. सर एकदा परत सांगा ना, कोणती, ती फ्रीडल क्राफ्ट. बर इथं नको सांगायला.
फ्रीडल क्राफ्ट त्याच्यात दोन आहे, एक असाइल आहे, दुसरी अल्काइल आहे. मी आधी लिहितो अल्काइल. अल्काइल म्हणजे कोणता ग्रुप? आर. आणि जो ग्रुप ऍड करायचा त्याच्याबरोबर एक लिव्हिंग ग्रुप जोडतात, म्हणजे कोणता? समजा एक्स. लिंक पाहिजे, लिंक एक मिनिट पाठवली बघ. आता हा ग्रुप ऍड करायचा आहे आणि दुसरा पण लिहून घेऊ, असाइलेशनचा असाइल ग्रुप. असाइल ग्रुप कोणता असतो? CH3 C डबल बॉन्ड. आणि लिव्हिंग ग्रुप एक जोडला, समजा एक जोडला. या दोघांबरोबर एक कॉमन कॅटलिस्ट वापरला होता, कोणता होता? FeCl3 का LCl3 होता? AlCl3. बरोबर. मग आता समजा मी घेतला बेन्झिन असा, आणि बेन्झिन वरती मी हा पहिला रिएजंट वापरला, हा वरचा, तर मला प्रॉडक्ट काय भेटल? बेन्झिनला कोणता ग्रुप जॉईंट होणार? आर. आणि जर मी दुसरी रिएक्शन केली या बेन्झिन वरती, तर प्रॉडक्ट काय भेटल? बेन्झिनला कोणता ग्रुप अटॅच होणार? असाइल. असाइल म्हणजे कोणता असतो? C डबल बॉन्ड. बोला. CH. CH3. So this is first one is a FC alkylation and this is FC acylation. Clear? आता समजलं? Yes, sir. नेक्स्ट. गेटरमॅन कोच झाले आता. आता आपल्याला बघायचंय बिगिनर बॉक्स 5. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग? ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग कोणता ग्रुप असतो जो रिंगला इलेक्ट्रॉन काय करतो? बोला. देतो ना. बघा, देतो. हा. ही तुमची रिंग. इथं मी ऑप्शन ठेवतो. चला, पहिला जो ग्रुप आहे तो जर मी जोडला, इथं जोडला NHCOCH3, तर नायट्रोजन वरती काय असते? लोन पेअर. ही लोन पेअर इथं जाऊ शकते, रिंगला इलेक्ट्रॉन भेटतात, आणि रिंगला इलेक्ट्रॉन भेटल्याने रिंग कुठं कुठे ऍक्टिव्हेट होती? ऑर्थो आणि पॅरा. कारण हा कोणता इफेक्ट आहे? प्लस आर. प्लस आर. आपला आन्सर फर्स्ट मध्येच येऊन गेला. ऑप्शन कोणता आहे ना? फर्स्ट. मग काही जणांना प्रश्न पडेल, मग या ग्रुपचं काय करायचं? यांचा प्रॉब्लेम काय झालेला आहे? तर जर हा ग्रुप रिंगला जोडला, ओके, तर हा बॉन्ड इकडे येतो. सो आणि म्हणजे इलेक्ट्रॉन रिंगचे ओढले जातात, म्हणजे कोणता इफेक्ट आहे? मायनस आर. पण मायनस आर मुळे रिंग कुठे ऍक्टिव्हेट होती? मेटा. पण आपल्याला विचारला कोणता आहे? ऑर्थो आणि पॅरा. मग देणारा कोणता आहे? फक्त आणि फक्त पहिला. सो ऑप्शन कोणता आला? फर्स्ट. जमतो का बघा. आता त्यांनी काय केलंय की Br2 आणि Fe घेतलाय आणि त्यांनी विचारले की सबस्टिट्यूशन कुठं होणार आहे? 1 ला, 2 ला, 3 ला वगैरे कुठं होणार ते तुम्हाला सांगायचं. तर ते तुम्हाला समजावं म्हणून मी थोडं झूम करून देतो. नीट बघा सगळं. तुम्हाला काय वाटतं कोणत्या कार्बन वरती सबस्टिट्यूशन होईल? ब्रोमिनचं. आणि तुम्ही एकाशाहून मला सांगितलं ते पण सांगा. थोडा नीट विचार करा, तुम्हाला ऑलरेडी आन्सर माहिती आहे. जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर नंबर लिहून टाका ना. 1 नंबरचा कार्बन ऑक्सिजनच्या नंतर आहे लगेच, म्हणजे हा कोणता असतो? 1 नंबर म्हणजे ऑर्थो. 2 नंबर काय असणार आहे? मेटा. 3 नंबर काय असणार आहे? 4 नंबरचा ऑप्शनच दिलेला नाही, त्यामुळे त्याला द्या सोडून. मग राहिला प्रश्न की
ब्रोमीन कोणत्या ठिकाणी अटॅच होऊ शकतो? मेटावर सर. मेटावर सर. का बरं मेटाव म्हणतो तुम्ही ते सांगा आधी मला. काल सर तुम्ही सांगितलं होतं की हॅलोजनच्या केस मध्ये -R इफेक्ट घ्यायचा, तर सर ते मेटावर दाखव. नाही 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 नाही, तो विषय नाही. ब्रोमीनला 2 मिनिटं साईडला ठेवा, आधी ते स्ट्रक्चर नीट बघा. स्ट्रक्चर मध्ये हॅलोजन आहे का? येस नो? नाही. नाहीये. नो सर. बरं, आता तुम्हाला अजून क्लिअर करायला मी काम करतो बघा. इथं समजा मी याला लपवलं इथं, आता ते होईल का तसं बघू आपण. ही रिंग मी क्लिअर केली. सपोज इथं रिंगच नाही. आता मला सांगा की इलेक्ट्रॉन कुठं जाते? ऑक्सिजन वरती काय असते? लोन पेअर. लोन पेअर डोनेट होती, म्हणजे कोणता इफेक्ट आहे? प्लस आर. प्लस आर म्हणजे इलेक्ट्रॉन देणारा रिंगला कुठे ऍक्टिव्हेट करतो? ऑर्थो आणि पॅरा ना. पॅरा. आता मी झूम आउट करतो. आन्सर बरोबर आहे का बघा बरं. झूम आउट झालं पाहिजे. बघा कोणता आन्सर बरोबर आहे? 4 1 and 3. मग आता तुम्हाला इथं कन्फ्युज करायला काय दिलं होतं? ही रिंग याची का दिली माहिती का? तुम्ही असा विचारच, तुम्हाला 2 रिंग दिसतात, तुम्ही हा विचारच करत नाही की इथं लोन पेअर आहे, इथं कोणता इफेक्ट आहे? प्लस आर. कळलं एवढं? येस सर. येस सर. ठीक आहे. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. ठीक, चल इथं काय घ्यायचं नाही, आपण डायरेक्ट व्हाईट बोर्ड वरती घेऊ. बघा आता न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. सो पहिली रिएक्शन कोणती होणार? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन असं लिहितात, SN. सो S फॉर काय? सबस्टिट्यूशन. N फॉर न्यूक्लियोफिलिक. न्यूक्लियोफिलिक. मग याच्यामध्ये परत 2 रिएक्शन असतात, SN1 आणि SN दुसरी काय असते? 2. या 2 रिएक्शन आता आपल्याला बघायच्या. ती जी पहिल्यांदा लिहिली ना SN वगैरे, ती साधी सिंपल रिएक्शन आहे. त्याचं एखादं एक्झाम्पल बघू, तुम्ही पण स्वतःच आन्सर सांगू शकता त्याचं. CH3Cl प्लस NaOH. बोला आन्सर काय येईल? येस. NaCl प्लस काय म्हटली तू? CH3OH. CH3OH. NaCOH. बरोबर आलं ना? म्हणजे प्लस मायनस एकत्र आले आणि CH3 कोणाला जॉईन झाला? ऑक्सिजनला. OH. आता या रिएक्शनचा ना आपल्या टॉपिकचा काय संबंध? आपण काय बघतोय? सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफाइल. मग हा OH मायनस स्वतः काय? न्यूक्लियोफाइल. आणि न्यूक्लियोफाइल इकडे अटॅक करतो आणि क्लोरीन बाहेर जातो, म्हणजे तो क्लोरीनची जागा घेतो. एकाची जागा दुसरा घेतो, त्या रिएक्शनला काय म्हणायचं? सबस्टिट्यूशन. बरं ती जागा कोणी घेतली? न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफाइल. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन SN लिहितात त्याला. ओके, त्याच्यातला आपण एक एक टाइप बघू. पहिला बघायचा SN2. परत एकदा, S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजे न्यूक्लियोफिलिक आणि 2 म्हणजे काय असेल? 2 म्हणजे असतं बायोमॉलिक्युलर. की एखाद्या रिएक्शन मध्ये किती रिएक्टंट मॉलिक्युल आहे त्याचा नंबर म्हणजेच काय असते?
मॉलिक्युलॅरिटी ऑर्डर. ठीक आहे. नाही ऑर्डर वेगळा शब्द आहे, तो वेगळा शब्द आहे. आता बघायचं ऑर्डर म्हणजे काय. तर एखाद्या रिएक्शन मध्ये जी तुम्हाला दिसता, ज्यावेळेस तुम्ही लिहिता की SN1, तर 1 ही तुमची झाली मॉलिक्युलॅरिटी आणि SN2 ही पण काय झाली मॉलिक्युलॅरिटी. ठीक आहे. म्हणजे तुमच्या रिएक्शन मध्ये SN1 मध्ये A+B जरी असले तर फक्त A वर रेट ऑफ रिएक्शन डिपेंड आहे, आणि 2 जर असला तर A+B असं असलं तर दोघांवर रेट डिपेंड आहे, म्हणून इथं 2 असतो. ठीक आहे. आता ते आपल्याला 1 बाय 1 एक एक बघायचं. अजून एक तुमच्या NCERT मध्ये, अजून बोर्डच्या बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक करून ठेवलेलं आहे, ते असं लिहितात SN2. हे जर असं लिहिलं तर मी 0 मार्क देतो. आधी S, बॉटमला N आणि त्याच्यावरती 2, सेम SN1 ला पण. हे समजलं? Yes, sir. येस सर. येस. चला आपण सुरू करू SN2. SN2 SN2 साठी माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे, आधी वरती लिहून घेऊ. CH3Br प्लस NaOH. चला प्रोडक्ट सांगा लवकर लवकर, बोला. NaBr plus CH3OH. CH3OH. CH3OH प्लस NaBr. 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 पण हे काय आपल्याला असं समजत नाही, कारण ही काय SN2 नाही झाली, म्हणजे SN2 आहे पण ते एक्सप्लेन नाही झाली. आता एक्सप्लेनेशन कसं आहे बघा. सुरुवातीला मी एक कार्बन घेतो, त्या कार्बनला जोडला ब्रोमिन, आणि त्याच्या मागे मी 3 हायड्रोजन जोडणार. एक हायड्रोजन असा आहे, इथे एक हायड्रोजन आहे, हा तुमचा दुसरा हायड्रोजन आहे, हा इथं तिसरा हायड्रोजन आहे. ठीक आहे. याला काय म्हणतात? व्हॉट इज दिस? वेज. सॉलिड वेज. वेज. वेज वेज म्हणजे कुठे, अप का डाऊन आहे? अप. ओके, थोडस वेगळं झालं. आणि दुसरा डॉटेड वाला काय असतो? डाऊन. आता माझ्याकडे काय आहे इथं? OH मायनस. OH मायनस काय असतो? इलेक्ट्रोफाईल का न्यूक्लियोफाईल? न्यूक्लियोफाईल. बरं. आता हा तुमचा न्यूक्लियोफाईल इथं थांबला, आणि तो न्यूक्लियोफाईल नाऊ इट बिकम्स कन्फ्यूज, कारण त्याच्यावर चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह. आणि ब्रोमिन वरती डेल्टा काय असतो? मायनस, आणि कार्बन वरती डेल्टा Plus. मग हा मायनस कोणावर अटॅक करणार? प्लस Carbon. Plus वर. पण त्याचं कन्फ्युजन असं आहे की ठीक आहे, मी अटॅक करायला चाललोय, पण ब्रोमिनची पण लोन पेअर मध्ये येते, मग निगेटिव्ह निगेटिव्ह काय होणार? रिपल्शन. रिपल्शन झाल्याने त्यांनी तो डिसिजन सोडून दिला. तो म्हटला नाही, मला या साईडनी नाही जायचं. मग तो कोणत्या साईडनी जाईल? या साईडनी. ओके, मग आता त्याला पॉझिटिव्ह साईड भेटली इथं सपोज. मग पहिला पॉइंट असा असतो की SN2 मध्ये कोणता अटॅक होतो? कोणती साईड आहे? फ्रंट आहे का बॅक आहे? बॅक. बॅक साईड काय झाला? Attack. अटॅक. ठीक आहे. सो हा पहिला पॉइंट. नंतरून अजून असं लक्षात ठेवा, मी जे नेहमी सांगत असतो की SN2 असं लिहित असताना लक्षात ठेवा, पुस्तकात असं नाहीये, इथं 2 लिहिला म्हणून लक्षात ठेवायचं ही किती आहे? 1 स्टेप रिएक्शन. तर आता काय होतं, मध्ये एक ट्रान्झिशन स्टेट काढली जाते अशी बघा. सेंटरला कार्बन, कार्बनला किती हायड्रोजन आहे बघा बरं, बोला. 3 hydrogen. हायड्रोजन्स. ओके. इनकमिंग ग्रुप कोणता आहे? आतमध्ये येणारा कोण आहे? ब्रोमिन. नीट बघा, आतमध्ये कोण येते? OH. OH ना. न्यूक्लियोफाईल मी लिहिलाय, पण ऍक्च्युली आपलं न्यूक्लियोफाईल कोण आहे? OH. सो इनकमिंग इज OH आणि आउटगोइंग कोणता आहे? ब्रोमिन. Bromine. आला OH, सॉरी ब्रोमिन. इकडे कोण आला? OH. मग एक बॉन्ड मेक होते, दुसरा ब्रेक होते, म्हणजे पार्शियल दाखवतात. म्हणजे कसे दाखवणार? डॉटेड.
Noted. ठीक आहे. ओके, याला नाव आहे ट्रान्झिशन स्टेट. मी याला स्टेप म्हटलेलं नाहीये, नाही तर काही जण मोजतात आणि म्हणतात मग तुम्ही कसं काय 1 स्टेप म्हणतात. ही काय आहे? स्टेट. State. मग आता प्रॉडक्ट कसा भेटतो बघा. जो कार्बन आहे तो मी सेंटरला काढला, त्याच्यानंतर त्याला 3 काय जोडलेले? हायड्रोजन. हायड्रोजन. मग कसं जोडायचा? एक हायड्रोजन असा आला, दुसरा समजा डॉटेड झाला, तिसरा स्ट्रेट आहे, आणि आता ब्रोमिनची जागा कोणी घेतली? OH. ठीक आहे. मग आता इथं काय झालंय की इफेक्ट वेगळा झाला तो बघा. तुमचे आधीचे सगळेच्या सगळे हायड्रोजन लेफ्टला होते का राईटला होते? Left. Left. लेफ्ट. लेफ्टला होते. सो मी काय करतो, असं एक आंब्रेला काढतो इथं. सो ती आंब्रेला अशी होती. आता सगळे कुठे गेले? Right. मग तुमची आंब्रेला काय झाली? इन्व्हर्ट. उलटी झाली, इन्व्हर्ट झाली. सो त्याला एक नाव दिलंय त्यांनी, वेल्डन. सायंटिस्टचं नेम आहे वेल्डन. आणि उलटी झाली त्याला काय म्हणणार? वाचा. Inverted. इन्व्हर्जन. ठीक आहे. सो SN2 मध्ये इन्व्हर्जन होत असतं, ती तुमचा पूर्ण मॉलिक्युल रिव्हर्ट होतो. सो ही सगळी SN2 अजून त्याची डायग्राम काढायची बाकी आहे. सो आपण एकदा परत चेक करू. बघा, S फॉर बोला. Substitution. N फॉर Nucleophile. न्यूक्लियोफाइल नाही, न्यूक्लियोफिलिक. Nucleophilic. Nucleophilic. S is a substitution, N is a nucleophilic. 2 is a unique or biomolecular. बायोमॉलिक्युलर. 2 म्हणजे किती स्टेप? बरं, सुरुवातीला काय घेणार? CH3Br. मग कोण अटॅक करणार? Anyway. NaOH का OH? OH. OH काय? न्यूक्लिओफिलिक. न्यूक्लियोफाइल फ्रंटनी जाणार की बॅकनी? Back. मग फ्रंटनी का नाही जात? कारण तिथे yes. ब्रोमीनची लोन पेअर आहे. न्यूक्लियोफाइल स्वतः निगेटिव्ह, लोन पेअर निगेटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह काय होणार? रिपल्शन. न्यूक्लियोफाइल कुठून गेला? बॅक. Back side. बॅक साइडने. नाव काय? बॅक बॅक साइड अटॅक. ठीक आहे. मग आता मध्ये काय काढलं? ट्रान्झिशन स्टेट. मग इथे एक इनकमिंग ग्रुप आहे आणि बाहेर जाणारा आउट गोईंग ग्रुप आहे. सो तो तुम्हाला दिसतं त्या ठिकाणी. आणि मग शेवटी काय झालं? आंब्रेला काय झाली? इन्व्हर्ट. 2 शब्द आहे, एकाला म्हणतात रिटेन्शन, दुसऱ्याला म्हणतात इन्व्हर्जन. रिटेन्शन म्हणजे एखादी गोष्ट जशी आहे तशी राहते, दॅट इज अ रिटेन्शन. एखाद्याला 10th ला मार्क पडले 90% आणि 12th ला पडले 90%, तर त्याचे मार्क इन्क्रीज डिक्रीज झाले का ऍज इट इज राहिले? ऍज इट इज ऍज इट इज ला शब्द काय वापरणार? रिटेन्शन. जसं आहे तसं राहणं. आणि एकदम रिव्हर्ट झालं तर काय म्हणणार? इन्व्हर्जन. इन्व्हर्जन. ओके, सो दिस इज SN2. एवढं का? 2 मिनिटं फक्त. Next reaction. So S for Substitution. N for Nucleophilic. and 1 for unimolecular. ठीक आहे. आता आपल्याला SN2 जी मगाशी घेतली होती SN2, त्याचं थोडं डिस्कस करू म्हणजे SN1 समजेल. SN2 मध्ये मी असं घेतलं होतं, इथं 3 हायड्रोजन घेतले आणि इथं घेतला होता Cl.
किंवा ब्रोमीन जे असेल ते, इथं हायड्रोजन होते. आता मी तुम्हाला दुसरं एक एक्झाम्पल देतो. इथं मी असं समजा त्या ठिकाणी केलं असतं की इथे एक CH3 घेतला असता, बाकी सगळे काय ठेवले असते, हायड्रोजन. आणि तिसरं एक्झाम्पल मी Cl घेतला, मी कार्बन घेतला, पण आता मी काय केलं, CH3 अजून एक वाढवला आणि इथं ठेवला हायड्रोजन. तर मला सांगा की SN2 कशामध्ये फास्ट होईल 3 पैकी? बोला. प्रत्येक ठिकाणी कोण येणार आहे आता? OH. म्हणजे सर फर्स्ट मध्ये न्यूक्लियोफाईल. हा फर्स्ट मध्ये का बरं? सर तिथं क्राउडिंग कमी आहे. इथं हायड्रोजन आहे फक्त, त्यामुळे OH इझिली येऊन अटॅक करू शकतो. इथं गर्दी वाढली कशामुळं? CH3. CH3. इथं किती CH3 झाले? 2. अजून जास्त गर्दी वाढली. त्यामुळं SN2 ची ऑर्डर अशी असती की सगळ्यात बेस्ट असतो प्रायमरी. प्रायमरी म्हणजे कमी गर्दी असलेला. नंतरून कोणता असणार आहे? सेकंडरी. आणि नंतरून कोणता असणार आहे? टर्शरी. ओके, हे कोणाचं बोलतोय मी? SN2. SN2. मग आता SN1 बघा. SN1 मध्ये असं घेतात, पहिला एक कार्बन घेतात, कार्बनला 3 बॉन्ड जोडले आणि एक हॅलोजन जोडला Cl. तर बाकी सगळ्या ठिकाणी काय असणार आहे? CH3 CH3 CH3. ठीक आहे. आता तुमची रिॲक्शन आहे SN1. ओके, मग अशी 2 म्हणजे 1 स्टेप होता, आता 1 म्हणजे किती असणार आहे? Two step. तुमचे बोर्डचे पेपर नाही, तुमचं बोर्डचा संबंधच नाही. बोर्डच्या एक्झाम मध्ये हे लिहायचं नाही बरं का, 2 स्टेप. लिहिलं तर चालेल, पण असं लिहू नका की 1 लिहिले म्हणून 2 स्टेप. ते मी सिंपल करायला बनवले, असं पुस्तकात काही नसतं. ठीक आहे. बरं, आता थोडा विचार करू. समजा आपल्याकडे एक न्यूक्लियोफाईल आहे, तो न्यूक्लियोफाईल फ्रंटनी जाईल का बॅकनी जाईल या कार्बनला अटॅक करायला? बोला बरं. बॅकने जाईल, Backward, sir. बॅकनी का बरं? कारण तिथं क्लोरीन पण निगेटिव्ह आहे. कारण की तिथं क्लोरीनची लोन लोन पेअर आहे. हा, ते ठीक आहे ना, पण तुम्ही हे पण बघा की आता हायड्रोजन नाही राहिले, आता कार्बन आणि 3 हायड्रोजन असे 3 ग्रुप आहे. मग आता याला जायला जागा राहिली का इथं? नाही. नाही. काही जणांना समजलं नसेल तर त्यांनी बघा इथं जागा का नाही राहिली. मी ते शॉर्टकट मध्ये काढलं, कंपोज फॉर्म. ऍक्च्युली एका कार्बनला 3 काय असतात? हायड्रोजन. हायड्रोजन. मग असे प्रत्येकाचे काढले तर जागा राहील का आत जायला? नाही. नाही, नो सर. नाही राहणार. मग काय प्रॉब्लेम होतोय की आपल्याला ना फ्रंटनी जाता येतं ना बॅकनी जाता येतं. आता करायचं तर कसं? रिॲक्शन तर करायलाच लागेल. तर SN2 2 स्टेप काय असते बघा. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं की स्वतःच क्लोरीन बाहेर पडतो काही न करता, आणि इथले एरो काढायचे रिव्हर्सिबल. क्लोरीन बाहेर पडल्याने जो कार्बन आहे तो सेंटरला, कार्बनला किती CH3 राहिले? 3. आणि कार्बनची 3 बॉन्ड असताना चार्ज कोणता येतो? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. पुढे बघा आता. आता हे मी जे पिंक कलर दाखवलेला आहे त्याचा अर्थ असा आहे, तुम्हाला जे काय दिसतंय ते सगळं एका प्लेन मध्ये आहे, एकाच प्लेन मध्ये स्ट्रेट. जाऊ दे, ते कॅन्सल करू, ते इमॅजिन नाही होणार तसं, पण छोटस काढू. कार्बन, कार्बनला CH3 CH3 CH3. आता बघा, हा अख्खा मॉलिक्यूल असा आहे एका प्लेन मध्ये, आणि सेंटरला कार्बनवर चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह. मग आता हा जो कार्बोकॅटायन आहे त्याचं हायब्रिडायझेशन आहे sp2. एवढं लक्षात ठेवा, नंतरून कामाला येईल. बरं, आताशी मी एक स्टेप केली, पण एक्झाम्पल तर 2 स्टेप्स आहे. म्हणजे इथं आता नवीन कोणता ग्रुप येणार? न्यूक्लियोफाईल. मग आता
तुम्हाला फोन दिसतोय का माझ्या हातात? बर, मग हा जो फोन आहे हा प्लेनर आहे का नॉन प्लेनर आहे? प्लेन येतो, ठीक आहे. मग आता काय झालं, हा जो प्लेन आहे तर त्याच्या सेंटरला कार्बन आहे आणि माझ्या हातात हा न्यूक्लियोफाईल आहे. मग न्यूक्लियोफाईल कसा जाईल? बॅक साइडनी जाणार की फ्रंट साइडनी जाणार की दोन्ही साइडनी जाऊ शकतो? दोन्ही साइडने जाऊ शकतो. साईडला जाऊ शकतो. दोन्ही साइडनी जाणार. सो हा OH इकडून पण अटॅक करू शकतो किंवा हा जो OH आहे हा बॅक साइडनी पण अटॅक करू शकतो. मग आता तुम्ही याला फ्रंट साइड अटॅक म्हणणार, बॅक साइड अटॅक म्हणणार की बोथ साइड अटॅक म्हणणार? बोथ साइड. बोथ साइड अटॅक. So याचं नाव काय झालं? बोथ साइड अटॅक. अच्छा, टाइम होत आला. बर, मग आता काय झालं की परत एकदा आपण सगळं स्ट्रक्चर काढणार. कार्बनला किती CH3 होते बघा एकदम सुरुवातीला? 3. इकडे पण काय झाले? फक्त Cl ची जागा कोणी घेतली? OH. ओके, सो ज्यावेळेस Cl ची जागा OH घेतो आणि तुम्ही बघितलं तर हे सगळे लेफ्टला होते आणि हे पण सगळे कुठे आहे? लेफ्टला. लेफ्टला. जसे आहे तसे राहिले, त्याला काय म्हणतात? रिटेन्शन. रिटेन्शन. आणि SN2 मध्ये काय होतं? इन्व्हर्जन. इन्व्हर्जन.